फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख आता पटली आहे. धनश्री सहस्त्रबुद्धे असं तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव. दादरमधील एका सोसायटीत महिला राहत असल्याची माहिती आहे. सोसायटीत सुद्धा चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. महिलेच्या दादागिरीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. तर यापूर्वी अनेक वेळा मंत्रालयात आल्याची माहिती. अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करून सलमानचा नंबर मागते. यापूर्वी भाजप कार्यालयात जाऊनही तिने धमकावले होते. त्याची रीतसर तक्रार देखील त्यावेळी करण्यात आली होती. महिलेवर अशाच प्रकारचं कृत्य केल्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. राडेबाद महिलेच्या शोधासाठी 4 पोलीस पथकं तैनात आहेत. महिला विनापास मंत्रालयात घुसल्याची माहिती आहे. डीसीपी प्रवीण मुंडेंच्या नेतृत्वात महिलेचा तपास सुरू आहे. महिलेच्या तोडफोडीनं मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. तर मंत्रालयात आणि मंत्रालयाबाहेर ही पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सचिवालय गेटनं महिला मंत्रालयात आल्याची माहिती आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया. मात्र ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. तोडफोड करणाऱ्या महिलेची आता अखेर ओळख पटलेली आहे. महिलेच्या दादागिरीचे अनेक व्हिडिओ देखील यापूर्वी व्हायरल झाले आहेत. दादरमधील एका सोसायटीत महिला राहत असल्याची माहिती आहे. सोसायटीत सुद्धा चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. राडेबाद महिलेच्या शोधासाठी 4 पोलीस पथक तैनात आहेत. महिला विनापास मंत्रालयात घुसल्याची माहिती आहे. डीसीपी प्रवीण मुंडेंच्या नेतृत्वात महिलेचा तपास सुरू आहे. महिलेच्या तोडफोडीनं मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पार्टी देखील त्या ठिकाणी धुमाकूळ घातला. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्याच्या बाहेर या महिलेने कार्यालयाच्या बाहेर राडा केला होता आणि अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करून सलमानचा नंबर मागते. यापूर्वी भाजप कार्यालयात जाऊनही तिने धमकावले होते. त्याची रीतसर तक्रार देखील त्यावेळी करण्यात आलेली होती. महिलावर अशाच प्रकारचं कृत्य केल्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये ही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सकाळपासून ज्या प्रकारच्या अपडेट होत्या त्यामध्ये आता मोठी घडामोड पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केली होती. आता अखेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटलेली आहे. धनश्री सहस्त्रबुद्धे असं तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव आहे. दादरमधील एका सोसायटीत ही महिला राहत असल्याची माहिती आहे. सोसायटीत सुद्धा चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आता मिळाली आहे. त्यामुळे महिलेच्या दादागिरीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. यापूर्वी अनेक वेळा महिला मंत्रालयात आल्याची माहिती आहे. त्याआधी अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करून सलमानचा नंबर मागते. यापूर्वी भाजप कार्यालयात जाऊन तिने धमकावले होते. त्याची रीतसर तक्रार देखील त्यावेळी करण्यात आली होती. फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेने तोडफोड केली. त्या संदर्भात तपासाला वेग आला. घडामोडी पाहत होतो त्यातच आता महिलेवर अशाच प्रकारचे कृत्य केल्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये ही गुन्हे दाखल आहेत. राडेबाद महिलेच्या शोधासाठी 4 पोलीस पथकं आहेत. महिला विनापास मंत्रालयात घुसल्याची माहिती मिळाली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत. चेतन, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेनं राडा केला, तोडफोड केली. या तोडफोड करणाऱ्या महिलेची आता ओळख पटलेली आहे. काय या संदर्भात सविस्तर अपडेट्स? निश्चितच एकंदरीत ज्या प्रकारचा तपास पोलिसांनी केलेला होता आणि दादर येथील रामगिरी हाईट्स या इमारतीच्या 6व्या मजल्यावरती ही धनश्री सहस्त्रबुद्धे नावाची महिला राहते आणि या आधीही ही मानसिक रुग्ण असल्याचं तपासात समोर आलेलं होतं. याआधी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. ज्या प्रकारे कारण आता तू माहिती दिलीस की सलमान खान चा नंबर मागण्यासाठी तिने वेगवेगळ्या नेत्यांनाही फोन केलेला होता. सातत्याने ती मंत्रालयात तिचा वावर होता आणि तिच्या भावाने या संदर्भातील हमी या आधी न्यायालयात देऊन तिचा ताबा मिळवलेला होता. मात्र त्यानंतरही ती एकटेने मंत्रालयात कशा प्रकारे शिरली याचा तपास आता पोलीस घेत आहेत. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकंदरीत जर आपण पाहिलं कार्यालयाबाहेर तिने केलेली तोडफोड असेल त्यामुळे तिच्या विरोधात आता एक नव्या गुन्ह्याची नोंद केली जात आहे. त्यामुळे सरकार आणि एकंदरीतच पोलीस आता ती मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सौम्य करणार की आता तिचा एकंदरीत तिला ताब्यात घेण्याची कारवाई केली जाईल हेही पाहणं महत्त्वाचं असेल. सध्या तरी शिवाजी पार्क पोलीस आहेत ते या इमारतीच्या 6व्या मजल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्या महिलाशी बातचीत करून महिला पोलीस आहेत ती तिची समजूत काढून तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ती मनोरुग्ण असल्यामुळे कुठलीही धडपकडीची कारवाई तातडीने न करता ही सौम्य प्रकारे कारवाई सुरू आहे. पोलिसांचं म्हणणं असं आहे की एकंदरीत ती कुठल्याही थराला जाऊ शकते. अशा वेळी तिला स्वतःलाही इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे हे सर्व प्रसंगाचं भान राखत कुठेतरी पोलीस आता एकंदरीत सावधपणे ही प्रक्रिया पूर्ण करत आहेत. आता तिला ताब्यात घेतल्यावर नेमकं तिने ही तोडफोड का केली त्याच्या मागचं कारण काय होतं हे जाणून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल. याआधीही भाजपच्या एका कार्यालयामध्ये जाऊन तिने अशा प्रकारे गोंधळ घातल्याची ही माहिती आता समोर येते आहे. करण
नक्की चेतन, यापूर्वी या संदर्भातल्या तक्रारीचे अनेक अपडेट आहेत. तक्रार देखील दाखल करण्यात आल्या. तोडफोड करणाऱ्या महिलेची आता ओळख पटलेली आहे. दादरमधील ती असल्याची माहिती मिळते. मात्र सध्या त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. जसं आपण आता माहिती दिला त्या प्रकारे महिला पोलिसांच्या माध्यमातून समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. कारवाई संदर्भात नेमके अपडेट्स काय? पोलीस आहेत 6 ते 7. त्या आता या महिलेच्या 6व्या मजल्यावरतील घराबाहेरच उभे आहेत आणि तिच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आधीची तिची पार्श्वभूमी जाणून घेतल्या असता अनेक वेळा तिने लिफ्टचा दरवाजा आपटणं असेल किंवा शेजाऱ्यांच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रकारही केलेला होता. सोसायटीमधील सीसीटीव्ही फोडून अक्षरशः आता ती चाकू घेऊन म्हणजे धारदार शस्त्र घेऊनही वावरताना दिसलेली होती. त्यामुळे पोलिसांकडून आता खबरदारीचा उपाय म्हणून एकंदरीत शेजाऱ्यांकडून ही माहिती घेतल्यानंतर तिच्या नातेवाईकांनाही बोलवण्यात येत आहे, जेणेकरून तिची नातेवाईक ही तिची समजूत काढून तिला घराबाहेर बोलवतील, जेणेकरून पोलिसांना पुढील प्रक्रिया पार पडता येईल. मात्र तुर्तास तरी कुठल्याही प्रकारची इजा किंवा तिने कुणावर हल्ला करू नये याचा पूर्णपणे सावध पवित्रा हा पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे एकूणच की तिचा मंत्रालयातील प्रवेश नेमका कसा झाला, कारण तिच्याजवळ दैनंदिन पास नव्हता. तिला कुणी मदत केली ही सर्व महत्वाची माहिती, यामागे कुठलं षडयंत्र नव्हतं, ही सर्व माहिती आहे ती पोलीस आता गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यासाठीच तिची चौकशी करण्यासाठी सुरुवातीला तिला ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही महत्वाची आहे. मात्र एकंदरीत तिची मानसिक परिस्थिती पाहता ही ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही खूप धीम्या गतीने आणि सावधगिरी बाळगून पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. करण, नक्की चेतन, खरं तर कारवाई संदर्भातल्या घडामोडी समोर येतीलच. मात्र पुन्हा एकदा या कृत्यानंतर पुन्हा एकदा मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न समोर आला. चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. या संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे, ऐकूयात. सरकार सर्वसामान्यांचं आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला मंत्रालयामध्ये एंट्री आहे. मंत्रालयामध्ये येत असताना काही विरोधकांनी सुरक्षा रक्षकांच्याही कार्यप्रणालीवर शंका त्या ठिकाणी घेतली, परंतु आल्यानंतर जेव्हा पास घेऊन आतमध्ये कुठली बाई किंवा कुठला पुरुष जातो त्यावेळेला पास बघून त्यांना आतमध्ये सोडण्यात येतं. त्यांच्या मनात काय चाललंय हे काही सुरक्षा रक्षकांना कळू शकत नाही. पण इतकं मात्र नक्की आहे की काही वेळामध्येच याची सत्यता जी आहे ती समोर येईल आणि सगळं स्पष्ट होईल. परंतु माझी मागणी आहे की याची सखोल अशी चौकशी करावी. हे कुणाचं षडयंत्र तर नाही आहे ना, याची तपासणी होणं अतिशय क्रमप्राप्त आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर राडा घालणाऱ्या या महिलेची आता ओळख पटलेली आहे. धनश्री सहस्त्रबुद्धे असं तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव आहे. याआधी देखील अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ या महिलेचे समोर आले आहेत. सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरतानाचे ही व्हिडिओ आहेत. शेजारच्या घराचा दरवाजा, त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतो. लिफ्टचा दरवाजा आदळतानाचे दृश्य आहेत. फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेने तोडफोड केली आहे. याआधी अनेक वेळा काही नेत्यांना फोन करून सलमान खानचा नंबर मागितल्याची माहिती समोर येत आहे. महिलेने धमकावल्याचा प्रकार समोर आलाय. मात्र या संदर्भात आता महिला पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आहेत. महिला पोलिसांच्या माध्यमातून समजूत काढण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे. त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न. एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ. कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ. आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर घुसून, मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणीने दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे आहात. आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडतायत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे. आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत. हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे. त्याच्यामध्ये संबंधित त्या तिकडे सिक्युरिटीला जे त्यावेळेस पोलीस अधिकारी होते सगळे पुरुष पोलीस अधिकारी असल्या कारणाने आणि जी आरोपी आहे ती महिला आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यावेळेस त्या क्षणाला कारवाई करणं योग्य नव्हतं. त्याच्यामुळे आता पण निश्चितपणे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि योग्य ती कारवाई शासन करेल. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।